मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला. तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात. तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही. पण अँब्युलन्स मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही. सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. एक मिनिट आता जरा थांबा. हॅलो, मी आणि आम्ही ज्या एरियात आता थांबलेलो आहे तो एरिया PMRD खरं तो आता आपण PMC कडे हँडओव्हर केला पाहिजे. आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत वेगवेगळ्या भागातनं. त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे. कारण ते PMC आणि PMRD असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे. केशवनगर नाही आता महानगरपालिकेत हेच प्रश्न आहे. नाही तुम्ही काय होतं, तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता PMCने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात. मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही PMC कडे द्या ना. तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली? नाही पूर्वी झालं, पूर्वी चूक झाली, दुरुस्त करा. मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल? नाही त्यातलं नको. त्यांचं तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं, शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले आहेत आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या. काय चुकीचं आहे त्यांचं? टॅक्स किती येतात? टँकर्सचे 5,000 मंथली होतं आमचं. हा एक मिनिट, कमिशनर साहेब बोलतो. एकच सोय आहे या ठिकाणी वरगाडी बस